केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र सेटूच्या वतीनं 10 ऑगस्ट रोजी राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या जेल भरो आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील हजारो योजना कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती देत विविध मागण्यांचे निवेदन नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ओंकार पवार यांना देण्यात आले। यावेळी सेटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड छाया जाधव, खजिनदार कॉम्रेड अरविंद शहापुरे, उमेद संघटनेच्या पदाधिकारी कॉम्रेड विजय टिकल यांच्यासह विविध योजना कर्मचारी उपस्थित होते। केंद्र आणि राज्य शासनाने योजना कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांकडे सातत्यानं दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याने पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे। निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी, स्त्री परिचय कर्मचारी तसेच पैसा मोबाईल कर्मचारी हे शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असूनही त्यांना अत्यल्प मानधनावर काम करावं लागत आहे। महागाईच्या वाढत्या झळा, असुरक्षित रोजगार आणि सामाजिक रोजगार योजनांचा, सुरक्षा योजनांचा अभाव यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक जीवन अधिकच कठीण झाले आहे। योजना कर्मचाऱ्यांनी शासनाकडे सर्व कर्मचाऱ्यांना किमान 30,000 रुपये मासिक वेतन देऊन कायमसेवेत सामावून घेण्याची प्रमुख मागणी केली आहे। तसेच शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेली 1,000 रुपयांची मानधनवाढ तातडीनं अदा करावी अशी मागणी करण्यात आली आहे। स्त्री परिचार कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली 3,000 रुपयांची वाढ त्वरित लागू करावी असे निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे। कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा आणि गटप्रवर्तक यांना शासनाने जाहीर केलेला 1,000 रुपयांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळालेला नसल्याने तो त्वरित अदा करावा अशी मागणी करण्यात आली। याशिवाय गटप्रवर्तकांना 2025मध्ये जाहीर करण्यात आलेली 1,500 रुपयांची वाढ त्वरित लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा, गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस मंजूर करावा तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे केंद्र आणि राज्य शासनाकडील थकीत मानधन तातडीनं वितरित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। योजना कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत तातडीने शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे। 10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यव्यापी जेल भरो आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील मोठ्या संख्येने योजना कर्मचारी सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।